दादा, आज तुम्ही खोतकरांच्या घरी गेलात, भेटलात, मग काहीशी नाराजी दूर झाली का? नेमकं अडलं कुठं होतं? म्हणजे आमची आणि खोतकरचा काही वैयक्तिक वाद नाही. आम्ही एकत्र काम करत असताना राजकीय दृष्ट्या काही गोष्टी घडत असतात आणि त्या घडल्या तर एकत्र बसून ते विषय समजून घेत असतो. त्यातून आमच्यातले असलेले गैरसमज दूर होत असतात. मी माझ्या कामाच्या व्यापामुळं आत्तापर्यंत काही कारणांना जाऊ शकलो नाही. त्यांच्याही पाठीमागं लग्न होतं. काल लग्न संपलं. आम्ही दोघांनी एकमेकाला सकाळी फोन केला. आम्ही दोघंच एकत्र बसलो. आम्ही चर्चा केली. कुठल्याही प्रकारचा वाद नव्हता. पुढच्याही काळात होणार नाही. आणि आता उद्यापासून मी आणि अर्जुन खोतकर साहेब दोघं जण प्रचारामध्ये उतरणार आहे. ते तुमच्या प्रचारासाठी येणार आहेत? सकाळी मी आणि अर्जुन खोतकरांची एक जाहीर सभा आहे, त्यामध्ये ते येणार आहेत. आमच्यामध्ये कुठलाही वाद नाही. आमचे कौटुंबिक संबंध आहेत. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.